महाराष्ट्राचे हे कतार केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात चैत्रमासची गीतमाला. कसं वाटतंय मंडळी? त्या अगोदर एक महत्त्वाची सूचना त्याच्यावर द्यायची आहे. कार्यक्रम नंबर 30 ते 40, कार्यक्रम नंबर किंवा परफॉर्मन्स नंबर 30 ते 40 या लोकांनी कृपया स्टेजच्या उजव्या बाजूला रिपोर्ट करावं. आणि दुसरी महत्त्वाची सूचना, सर्वांना एक नंबर विनंती आहे, कृपया या पॅसेजमधून वॉकडाऊन करून दुसऱ्या बाजूला जाऊ नका. पाठीमागून रस्ता आहे, कृपया तो वापरा. मंडळी पुन्हा एकदा नमस्कार. मी शाश्वती धरणकर आणि मी आपला प्रशांत चौधरी. पुन्हा एकदा चैत्रमास 2025 मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. काय टाळ्यांचा प्रतिसाद आहे की नाही बाबा? कसं परफॉर्म करायचं आम्ही? सगळेजण अगदी मस्तपैकी जेवून आलात की नाही? अरे काय आपला आंब्याचा सीझन चालू झालाय, आमरस सापलात की नाही? काय खरं नाही. असो, आपल्या सगळ्या हरहुन्नर कलाकारांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. मंडळी, लता दीदींचं जन्मनाव कोणी सांगू शकतं का? आहे कोणाकडे उत्तर? लता दीदींचं जन्मनाव कोण सांगू शकेल? प्राइस माझ्याकडून मिळणार नाही काय, पण फक्त विचारतो. हा, पहिलं नाव बरोबर सांगितलंय. आडनाव माहिती कोणाला? कोणाला माहिती आहे का? करेक्ट, अगदी बरोबर. हेमा हर्डीकर. त्यांचं जन्म नाव होतं हेमा हर्डीकर. लता त्यांच्या वडिलांच्या एका नाटकाचं एका पात्राचे नाव त्यांनी स्वीकारले आणि मंगेशकर हे त्यांच्या गावाचे नाव. त्यांच्या गावाचे नाव म्हणजे मंगेशी, जे गोव्यामध्ये आहे, प्रसिद्ध देवस्थान. आणि त्यातूनच त्यांनी नाव स्वीकारलं मंगेशकर. हो, तर मग त्यांच्या गायन प्रवासाची सुरुवात सुद्धा एका रंजक पद्धतीने झाली. कशी काय? लता दीदींचे वडील म्हणजे दीनानाथ मंगेशकर हे एक शास्त्रीय गायक आणि नाट्य कलावंत होते. त्यांच्याकडे लोक संगीत शिकायला यायचे. एके दिवशी एका शिष्याला ते एक राग सांगून त्याची रियाज करायला सांगितले आणि काहीशा कामाने थोड्या वेळासाठी बाहेर गेले. तो शिष्य बसून त्या रागाची रियाज करत होता. लता दीदी 5 वर्षाच्या होत्या. त्या जवळच खेळत होत्या. तो राग ऐकून लता दीदी त्या शिष्याच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, माझे बाबा हा राग असा गात नाही, असा गाता, असे म्हणून त्यांनी त्यांना तो राग गाऊन दाखवला. आणि तो राग गात असतानाच दीनानाथ तिथे आले. त्यांचा तो राग ऐकून त्यांना खूप आनंद झाला आणि ते बायकोला म्हणाले, आपल्या घरातच एवढा चांगला गायक असताना आपण बाहेर आपल्याला माहीतच नव्हतं, आपण सगळीकडे शोधत होतो. आता उद्या सकाळी 6 वाजेपासून लता मंगेशकरांचं आपण गाणं सुरू करूया. त्या दिवसानंतर लता दीदींचं गाणं शिकणं सुरू झालं. अरे वा. आणि तुम्हाला माहिती आहे का, लता दीदींनी कधीही शाळेत शिक्षण घेतलं नाही. सरप्राइझिंग ना? आणि त्याचं कारण माहिती आहे का? हो, मला माहिती आहे. मी सांगू? सांग बघ. लता दीदी जेव्हा पहिल्यांदा शाळेत गेल्या तेव्हा त्या त्यांच्या बहिणीला म्हणजेच आशाताईंना सोबत घेऊन गेल्या. त्यांना बघून त्यांचे शिक्षक म्हणाले की असं लहान मुलांना शाळेत आणायचं नाही, उद्यापासून यांना आणायचं नाही. त्याच्यामुळे मग लता दीदींनी आशाताईंचा हात धरला आणि तरत ज्या निघून गेल्या त्या परत कधीच शाळेत गेल्या नाही. बरोबर. पण त्यांनी जीवनाचे धडे मात्र उत्तम गिरवले आणि त्यांना नवीन नवीन भाषा शिकायलाही खूप आवडायच्या. त्यांच्या भाषा शिकण्याच्या प्रवासाची सुरुवात सुद्धा एक मोठ्या किस्स्याने झाली. आपले युसुफ खान म्हणजे कोण? दिलीप कुमार. अगदी बरोबर. तर दिलीप कुमार हे लता दीदींना एकदा म्हणाले, मंगेशकर आडनाव ऐकून जरा ना आपके बोल में, मराठी लोगों की भाषा में दाल चावल की बू आती है. आणि हे बोलणं लता दीदींना खूप लागलं आणि त्यांनी निश्चय केला की आपण उर्दू आणि हिंदी भाषा तर शिकायच्या, पण इतरही भाषा शिकायच्या. आणि म्हणूनच त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 36हून अधिक भाषांमध्ये 50,000 पेक्षाही अधिक गाणी गायली, जे की आजचं एक ग्रीनिच वर्ल्ड बुक रेकॉर्ड आहे. जोरदार टाळ्या मंडळी झाल्याच पाहिजे. मंडळी, तुम्हाला माहित आहे का, पहिल्यांदा पार्श्वगायनासाठी फिल्मफेअर पुरस्कार सुरू झाले ते कुठल्या वर्षी? कोणी सांगू शकेल? पार्श्वगायनासाठी ते सुरू झालेत 1959 मध्ये आणि 1959 ते 1967
असे सलग 8 वर्षे लता दीदींना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका म्हणून त्यांनी त्या पुरस्कारावर आपली मालमत्ता गाजवली. आणि नवीन प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी फिल्मफेअरला स्वतः विनंती करून यापुढे पुरस्कारासाठी आपले नामांकन म्हणजे नॉमिनेशन कन्सिडर करू नका म्हणूनही सांगितलं. किती तो मनाचा मोठेपणा. किती मंडळी, लता दीदींबद्दल बोलायचं म्हटलं तर कदाचित आपल्याला तेवढा वेळही कमी पडेल, परंतु पुढील सादरीकरणासाठी आस्वाद घेण्यासाठी आपल्याला सध्या इथेच थांबावे लागेल. त्याआधी लता दीदींवर या 2 ओळी. सितारों की चमक कभी मिट नहीं सकती, सितारों की चमक कभी मिट नहीं सकती, सदा रोशनी से आबाद रहेंगे. लता मंगेशकर जी, आप और आपके गीत सदा हमें याद रहेंगे. मंडळी, प्रेक्षकांना पुन्हा एक विनंती, कृपया स्थानापन्न व्हा आणि इतरांना देखील ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ द्या. कृपया थोडासा आपला गोंधळ जरा कमी केला तर फार बरं होईल. नम्र विनंती. धन्यवाद. धन्यवाद.